नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 नोव्हेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सोलार पॉवर प्लांटचे उद्घाटन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. COP28च्या आधी जगातील सर्वात मोठ्या सिंगल साइट सोलार पॉवर प्लांटचे उद्घाटन करण्यात आलेले आहे UAE मध्ये. या प्रकल्पाचे उद्घाटन अबू धाबीचे उपशासक शेख हज्जा बिन जायद अल नह्यान आणि उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लेफ्टनंट जनरल शेख सैफ बिन जायद अल नह्यान यांच्या उपस्थितीमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? WHO ने टिंबटिंबला श्वसन रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल तपशील प्रदान करण्यासाठी विनंती केलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर साधी गोष्ट आहे, अशा प्रकारचे काही कुटाणे असतात ते फक्त चीनमध्येच होऊ शकतात. तर चीन या देशाला श्वसन रोगाच्या प्रादुर्भावाबद्दल जो काही डिटेल्स आहे, डाटा आहे, तो या ठिकाणी प्रदान करण्यासाठी सांगितलेला आहे WHO च्या माध्यमातून. 2 पॉईंट लिहून घ्या. श्वसन रोगाच्या उद्रेकाबद्दल तपशील प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि उत्तर चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन रोगांबद्दल अधिक माहिती अजून सुद्धा या ठिकाणी विचारलेली आहे. याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लगेच आपण काय करूया, आपण कोणी विचारलेलं आहे? WHO ने. तर WHO बद्दल आपण चर्चा करूया. फुल फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 7 एप्रिल 1948 ला झाली. मुख्यालय आहे जेनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्याचे डायरेक्टर जनरल महासंचालक पदी आहेत टेड्रोस अॅधनॉम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि मेंबर जे काही कंट्रीज आहेत, सदस्य देश, ते किती आहेत? 194. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. अबू धाबी ग्रँड प्रिक्स 2023 कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे? डोळे झाकून उत्तर लिहायचं. पर्याय क्रमांक सी मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय नाव आहे? मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. मॅक्स वर्स्टापेनने 2023 मध्ये जवळपास या ठिकाणी 22 काय झालेले आहेत? शर्यती झालेल्या आहेत, रेस चॅम्पियनशिप झाले आहेत. त्याच्यापैकी 19 या ठिकाणी एकट्या मॅक्स वर्स्टापेनने जिंकलेले आहेत. बरोबर? त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाणार आहे. सिंपल गोष्ट आहे. या 22 पैकी 19 कोणी जिंकल्या? मॅक्स वर्स्टापेनने. मग राहिल्या किती? तर 20, 21, 22, 3. मग ह्या 3 सेपरेट कोणी जिंकल्या? ह्या तिघांची नावे लक्षात ठेवायची आणि याच्या व्यतिरिक्त कोणतीही ग्रँड प्रिक्स येऊ द्या, डोळे झाकून उत्तर लिहायचं मॅक्स वर्स्टापेन. 19 लक्षात ठेवणं कदाचित अवघड जाईल, परंतु 3 लक्षात ठेवणं कधीही सोपं जातं. मग हे जे काही 3 जिंकले आहेत सेपरेट, ते कोण जिंकलेत त्याच्यावरती चर्चा करूया. या 3 पैकी 2 जिंकले आहेत या ठिकाणी सेर्जिओ पेरेज नावाच्या खेळाडूने. कोणकोणत्या? सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स आणि अझरबैजान ग्रँड प्रिक्स या 2 जिंकलेल्या आहेत या ठिकाणी सेर्जिओ पेरेज या नावाच्या खेळाडूने. आणि राहिलेली तिसरी ती कोणती आहे? फॉर्म्युला 1 सिंगापूर ग्रँड प्रिक्स 2023 ती जिंकली आहे कार्लोस सेंज नावाच्या खेळाडूने. या झाल्या 3 आणि राहिलेल्या 19 बेल्जियम डच ड्रायव्हर या ठिकाणी आहेत मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने जिंकलेले आहेत. कधी कधी प्रश्न फिरवून विचारला जातो, कसा की बाबा मॅक्स वर्स्टापेन हा खेळाडू कोणत्या देशाला बिलॉंग करतो? तर बेल्जियम, सेर्जिओ पेरेज मेक्सिको आणि कार्लोस सेंज स्पेन. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या देशाने नोव्हेंबरमध्ये भारतातील दूतावास कायमचा बंद केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अफगाणिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. दूतावासाने काबूलमधील तालिबान शासक आणि भारत सरकार या दोघांवरती भारतातील कारवाया कायमस्वरूपी थांबवण्यासाठी दबाव आणल्याबद्दल दोषी ठरवलेला आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब या वर्षापर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचा
करण्याची भारताची वचनबद्धता आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2070 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या. नैसर्गिक वायूची आयात कमी करण्यासाठी आणि निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारताने बायोगॅस मिश्रित योजनेचे अनावरण केलेले आहे. त्याच्यानंतर देशांतर्गत असलेली मागणी वाढवणे, नैसर्गिक वायू आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याचं जे काही भारताचं वचनबद्धता आहे, लक्ष्य आहे, एम आहे, त्याला हातभार लावणे हा या उपक्रमाचा मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, लगेच आपण काय करूया मग भारताचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वर्षापर्यंत ध्येय आहेत, एम आहेत, त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपयाचं गुंतवणुकीचं लक्ष्य आहे. 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना करणार आहे. 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे. 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य ठेवलेलं आहे. 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा योजना या ठिकाणी इन्स्टॉल करण्याची कॅपॅसिटीची योजना आखलेली आहे. 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करणे आणि 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे नाव बदलून टिंबटिंब ठेवण्यात आलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आयुष्मान आरोग्य मंदिर असं त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. सिंपल लक्षात ठेवा, AAM आम. तर आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटरचं नाव या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे. बदलून नाव काय ठेवण्यात आलं आहे? आयुष्मान आरोग्य मंदिर. ठीक आहे, लगेच आपण काय करूया मग वेगवेगळ्या ठिकाणांची, वेगवेगळ्या चॅम्पियनशिपची किंवा वेगवेगळ्या स्टेशनची नावे काही अलीकडील काळामध्ये बदलण्यात आलेली आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की खेलो इंडिया महिला लीग याचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे अस्मिता महिला लीग. अहमदाबाद दिल्ली गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस रेल्वे याचं या ठिकाणी बदलून नाव ठेवण्यात आलं आहे अक्षरधाम एक्सप्रेस. त्याच्यानंतर चर्चगेट रेल्वे स्टेशन मुंबई याचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे CD देशमुख सर रेल्वे स्टेशन. औरंगाबाद शहराचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचं नाव बदलून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असं ठेवण्यात आलं आहे. राजपथाचं नाव कर्तव्य पथ असं ठेवण्यात आलं आहे. जवाहरलाल नेहरू रोडचं नाव बदलून नरेंद्र मोदी मार्ग असं ठेवण्यात आलं आहे. रोहतांग बोगदा हिमाचल प्रदेश याचं नाव बदलून अटल बोगदा असं ठेवण्यात आलं. प्रवासी भारतीय केंद्र दिल्ली याचं नाव बदलून सुषमा स्वराज भवन असं ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. ऑपरेशन सोल्की. लगेच लिहून घ्या. ऑपरेशन सोल्की हे जे काही अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं आहे भारतीय सैन्याच्या मार्फत ते कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेलं आहे? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत भारतीय सैन्याच्या मार्फत ऑपरेशन सोल्की या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर राजौरी नावाचा एक भाग आहे, त्या ठिकाणी भारतीय लष्कराने ही अशा प्रकारची लष्करी कारवाई केलेली आहे. प्रश्न हा ऑपरेशन बद्दल आहे. मग भारताचे वेगवेगळे जे काही ऑपरेशन झालेले आहेत मागील काही काळामध्ये याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. जसं की लिहून घ्या मग वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन आणि त्यांचा उद्देश लिहून घ्या. ऑपरेशन कावेरी हे होतं सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी. ऑपरेशन करुणा आहे मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी. ऑपरेशन दोस्त होतं भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करणे. ऑपरेशन गंगा होतं युक्रेनमधून भारतीयांना परत आणणे. ऑपरेशन देवी शक्ती होती अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणणे. वंदे भारत मिशन होतं कोविड-19 प्रभावित भागातील भारतीयांना परत आणणे. ऑपरेशन अजय होतं इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे. त्रिनेत्र ऑपरेशन होतं लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करणे. आणि ऑपरेशन सोल्कीचं सुद्धा उद्देश तेच आहे, लपलेल्या दहशतवाद्यांना या ठिकाणी संपुष्टात आणणे किंवा समाप्त करणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. एसोचॅम म्हटलं तरी काय हरकत नाही. तर यांच्याकडून खालीलपैकी कोणाला विविधता आणि समावेशातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता पुरस्कार मिळालेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी REC लिमिटेड या कंपनीला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया यांच्या मार्फत या ठिकाणी विविधता आणि समावेशातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता म्हणून या ठिकाणी अवॉर्ड मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. ज्या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली आहे 1920 ला आणि करंटमध्ये वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत अजय सिंग. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. नो नॉन व्हेज डे म्हणजेच
25 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी नो नॉनव्हेज डे म्हणून कोणत्या राज्य सरकारने घोषित केलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत दरवर्षी 25 नोव्हेंबरला म्हणजे त्या दिवशी काय असतं, साधू टी.एल. वासवानी यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या अंतर्गत नो नॉनव्हेज डे म्हणून सेलिब्रेट करण्याची या ठिकाणी घोषित केलेलं आहे. या ठिकाणी हे जे काही साधू वासवानी आहेत हे नेमकं कोण आहेत, तर शिक्षणामध्ये मीरा चळवळ सुरू करणारे भारतीय शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्याच्यामुळे ही गोष्ट मला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे एक्स्ट्रा. तर नो नॉनव्हेज डे कोणी घोषित केला? उत्तर प्रदेशने. कोणत्या दिवशी? 25 नोव्हेंबरला. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप 2023 मधील दुसरा सर्वात तरुण विजेता कोण बनलेला आहे? मग या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक, दुसरा सर्वात तरुण विजेता कोण बनला आहे आणि त्यालाच अनुसरून पहिला कोण आहे? स्वाभाविक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप 2023 मधील दुसरे सर्वात तरुण विजेते या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे. मग पहिले कोण आहेत, तर जोशना चिनप्पा असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी सर्वात तरुण विजेते ठरलेले आहेत. कशामधले? राष्ट्रीय स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारे. कधी जिंकली होती? 2000 मध्ये. तेव्हा त्यांचं वय किती होतं? 14वं. ठीक आहे. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. अनिश भानवा नावाचा खेळाडू आहे. ISSF विश्वचषक फायनलमध्ये 25 मीटर रॅपिड फायरमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज ठरलेला आहे. त्याच्यामुळे याच्यातून सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे. हे सर्व प्रश्न कशा संदर्भात आहेत? क्रीडाच्या संदर्भात आहेत. तर लगेच काय करूया मग, इंडिव्हिज्युअली जे काही स्पोर्ट या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का आणि लिहून घ्या. फक्त बघत बसू नका, टाइमपास करू नका, बोर होऊ देऊ नका. बुद्धिबळ विश्वचषक 2023 मॅग्नस कार्लसन. इंडोनेशिया मास्टर्स 2023 किरण जॉर्ज. अंडर 19 मुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा शुभी गुप्ता. फाइड वर्ल्ड ज्युनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप रौनक साधवानी. कतार मास्टर्स 2023 नोदिरबेग याकुबोएव. पहिली अंडर 23 महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप रितिका हुडा. फाइड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा महिलांमधील रमेश बाबू वैशाली आणि फाइड ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा पुरुषांमधील विदित गुजराती. त्यानंतर इंडोनेशियन मास्टर्स 2023 गोल्फमधील गगनजीत भुल्लर विजेते ठरले आहेत. FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 चा भेटला आहे सविता पुनिया. 2022 चा सुद्धा यांनाच भेटला. 2021 चा सुद्धा यांनाच भेटला. त्यानंतर IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2023 पंकज अडवाणी यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. उत्तर प्रदेशातील पहिला सोलार एक्सप्रेस वे कोणता असणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुंदेलखंड नावाचा एक एक्सप्रेस वे आहे. तो या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यातील पहिला सोलार एक्सप्रेस वे या ठिकाणी ठरणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. या उपक्रमासाठी सरकारने 1700 हेक्टर जमीन निश्चित केलेली आहे. मला फक्त कमेंट करून सांगा 1 हेक्टर म्हणजे किती एकर, हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोबत अजून एक पॉइंट लिहून घ्या. बुंदेलखंड एक्सप्रेसवेच्या बाजूने ही सौर ऊर्जा जे काही संयंत्र या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत सौर ऊर्जेचे, त्याच्यामुळे 550 मेगावॉट सौर ऊर्जा निर्माण होणार आहे अशा प्रकारची आशा या ठिकाणी वर्तवली जात आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस उडवणारे भारतातील पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माननीय नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. हे जे काही तेजस उडवणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत स्वदेशी हलके लढाऊ विमान, हे नेमकं उड्डाण जे काही झालं होतं ते कुठून झालं होतं, तर बेंगलोर येथील HAL या ठिकाणातून म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या ठिकाणून विमानाने या ठिकाणी उड्डाण घेतलेले होतं. हे जे काही तेजस आहे हे जवळपास 7 वर्षापेक्षा अधिक काळ भारतीय वायुसेनेच्या ताफ्याचा एक भाग आहे. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. भारत आणि टिंबटिंबने सेमीकंडक्टर्समध्ये मजबूत पुरवठा साखळी तयार करणे आणि नवनिर्मिती करणे याच्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए EU म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल युरोपियन युनियन. तर भारत
आणि युरोपियन युनियन या दोघांनी काय केलेलं आहे, सेमीकंडक्टर्समध्ये मजबूत पुरवठा तयार करणे, साखळी तयार करणे आणि नवनिर्मिती करणे याच्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केली आहे. युरोपियन युनियन काय आहे, ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याच्यामध्ये युरोपियन देशांचा समावेश आहे, ज्याची स्थापना 1993 मध्ये झाली आणि युरोपियन युनियनमध्ये सध्या 27 देशांचा या ठिकाणी काय आहे, सदस्यत्व आहे. ही सुद्धा गोष्ट मला लिहून घ्यायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहेत, मुंबई, दिल्ली, इंदोर की जयपूर. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे.